श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. श्रीमद आनंदतीर्थ विरचित म्हणजेच श्री मध्वाचार्य विरचित द्वादश स्तोत्र म्हणजेच नावाप्रमाणे 12 अध्यायांचे आहे, ज्यामध्ये श्री विष्णूचे, त्याच्या गुणांचे, त्याच्या अवतारांचे वर्णन आहे. असे म्हणतात, मध्वाचार्य उडुपीमध्ये मल्पे समुद्र किनाऱ्यावरती गेलेले असताना गलपतामध्ये मिळालेली साक्षात रुक्मिणी करार्चित श्री कृष्णमूर्ती, आताची उडुपी कृष्णमूर्ती, शालिग्राम शिला असलेली कृष्णमूर्ती घेऊन येत असताना त्यांनी हे रचले. हे संगीतमय असून प्रत्येक अध्याय वेगवेगळ्या चालीमध्ये, वेगवेगळ्या रागामध्ये गायला जातो. याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. मध्वाचार्य साक्षात वायुदेवाचे अवतार असल्यामुळे ते सर्व विद्या कलांमध्ये वगैरे प्रवीण म्हणता येणार नाही, कारण ते सर्व कलांचे, विद्यांचे अधिपती आहेत. कारण सर्व विद्या अभिमानी भारतीदेवी, वाग्देवी त्यांची मूल रूपातील पत्नी होय. त्यामुळे 12व्या शतकामध्ये एवढी संगीतमय कृती आणखी कोणाची आढळत नाही. इतर कवींची तुरळक कृती इतर कवींच्या जरी असल्या तरी मध्वाचार्य हे मताचार्य, दर्शनाचार्य होते, तत्त्वज्ञानी होते, काय नव्हते, स्थापत्यशास्त्रज्ञ होते, पुरोहित होते, मंत्रद्रष्टू होते, सर्व काही होते. नैवेद्याच्या वेळेला, नैवेद्यसमयी ही कृती स्वतः आचार्य गात असत आणि शिष्य त्यांना तालबद्ध साथ देत असत. तेव्हा आजही द्वादश स्तोत्रांशिवाय वैष्णव माधव कुटुंबातील किंवा मठातील, मंदिरातील नैवेद्य पूर्ण होत नाही. पूर्ण संगीतबद्ध म्हणण्यासाठी 20-25 मिनिटे लागू शकतात. मंत्राप्रमाणे म्हटल्यास 10 मिनिटात पूर्ण द्वादश स्तोत्र म्हणून होते. पण नैवेद्यासाठी अगदी वेळ नसला तरी किमान एक तरी अध्याय म्हणावा. पान वाढवून ठेवल्यानंतर द्वादश स्तोत्र म्हटल्याशिवाय श्रीहरीचा नैवेद्य पूर्ण होत नाही. द्वादश स्तोत्रावरती अनेक संस्कृत व्याख्याने उपलब्ध आहेत, जसे की पेजावर मठाधीश विश्वपती तीर्थ यांचे व्याख्यान आहे, पुण्यश्रवण भिक्षू यांचे व्याख्यान आहे, उमरजी तुर्मलाचार्य, छलारी नरसिंहाचार्य, चन्नपट्टणा तिम्मण्णाचार्य, करूर हनुमंताचार्य, पांगरी आचार्य, कोईमतूर पद्मनाभाचार्य, गंगोल मिश्र अशी अनेक संस्कृत व्याख्याने उपलब्ध आहेत. हे महनीय त्यांच्या व्याख्यानामध्ये प्रत्येक शब्दाचं महत्त्व, तोच शब्द तिथे का आला, एवढ्या खोलीमध्ये अर्थ सांगतात. आपण श्री व्यासराज स्वामीजींचे साक्षात शिष्य चन्नपट्टण गावचे तिम्मण्णाचार्य यांच्या पदार्थ दीपिका या संस्कृत व्याख्यानाला अनुसरून याचा वरकरणी अर्थ म्हणजेच पारायण करताना किंवा म्हणत असताना स्तोत्राचा अर्थ कळायला पाहिजे, त्याशिवाय त्या पारायणाला तेवढं महत्त्व राहत नाही. त्यामुळे तेवढा अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. श्री कृष्णार्पणमस्तु. मध्वेशार्पणमस्तु.